या ठिकाणी महाराष्ट्राचा स्ट्रॉंग प्रेझेन्स फील करवणं आणि विशेषतः नॉलेज, टेक्नॉलॉजी आणि FDI हे आपल्या देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये नेणं हा याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे. मला आनंद आहे की खूप चांगल्या प्रकारे MOUs होत आहेत आणि इन्व्हेस्टमेंट पण येते. पण त्याच्यासोबत आम्ही खूप स्ट्रॅटेजिक MOUs देखील या ठिकाणी केलेले आहेत. मला सांगितलं पाहिजे की काही MOUsचा उल्लेख मला केला पाहिजे. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया सोबत आम्ही एक MOU केलेला आहे की ज्यातनं मोठ्या प्रमाणात कॅपॅसिटी बिल्डिंगचं काम होणार आहे. युनिव्हर्सिटी ऑफ बर्कले सोबत आम्ही MOU केला आहे. टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिक सोबत आम्ही MOU केला आहे. अर्बन फ्युचर्स कलेक्टिव्ह लंडन यांच्यासोबत आम्ही MOU केलेला आहे. ICCCI इटली सोबत आम्ही MOU केला आहे. ॲलन ट्युनिंग इन्स्टिट्यूट सोबत आम्ही या ठिकाणी MOU केलेला आहे. त्याच्यासोबत नॉर्वेजियन जिओ टेक्निकल इन्स्टिट्यूट सोबत आम्ही MOU केला आहे. सुरबना जोरांग जी अर्बन प्लॅनिंग मधली सिंगापूरची जगातली सगळ्यात चांगली कंपनी समजली जाते त्याच्यासोबत आम्ही केला आहे. रूप सोबत आम्ही केलेला आहे. आता आपण जर बघितलं तर हे सगळे जे टेक्निकल MOUs आम्ही केलेले आहेत या टेक्निकल MOUs मुळे एक प्रकारे आपण केवळ इन्व्हेस्टमेंट नाही तर नॉलेज आणि टेक्नॉलॉजी आणतो भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये, ज्यातनं मोठ्या प्रमाणात उद्योगही आपल्याला उभे करता येतील आणि ज्यातनं मोठ्या प्रमाणात आपल्याला वेगवेगळ्या सेक्टरमध्ये चांगल्या पद्धतीचं काम करता येईल. आज आपण बघितलं तर अर्बन प्लॅनिंग मधले जे काही आम्ही MOUs केले आहेत त्यामुळे आपली अर्बन प्लॅनिंगची कॅपेबिलिटी वाढणार आहे. ट्रान्सपोर्टेशन मधले जे MOUs आपण केलेले आहेत त्यातनं प्रत्येक शहराचा अर्बन ट्रान्सपोर्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने डिफाईन करता येणार आहे किंवा त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट्स आपल्याला आणता येणार आहे. आज आम्ही एक मेडटेकचं पॅनल या ठिकाणी घेतलं कारण मेडिकल टेक्नॉलॉजी एक असं क्षेत्र आहे की भारतासारख्या आणि महाराष्ट्रासारख्या एका मोठ्या राज्याला जर शेवटच्या माणसाला हेल्थ केअरचा ॲक्सेस द्यायचा असेल, जर त्याच्यापर्यंत आरोग्यसेवा पोचवायची असेल तर मेडिकल टेक्नॉलॉजी हाच त्याच्यावरचा उपाय आहे. आणि त्या पॅनलमध्ये खूप चांगल्या प्रकारचं डिस्कशन देखील झालं. पुढचा रोडमॅप देखील ठरवला. त्यामध्ये आम्हाला त्यांनी ऑफर्स देखील दिल्या आणि पुढच्या काळामध्ये मेडटेकमध्ये आमचा प्रयत्न असा असणार आहे की आपल्याला मोठ्या प्रमाणात स्टार्टअप इकोसिस्टीम ही मेडटेकमध्ये तयार करायची आहे. तर त्या संदर्भात जी जगातली सगळ्यात चांगली मेडटेक स्टार्टअप इकोसिस्टीम आहे त्यांच्यासोबत आपण करार केलेला आहे की त्यातनं अशा पद्धतीने आपण हे या ठिकाणी करू शकणार. सर, रायगड आणि पेण या भागामध्ये मोठे प्रकल्प आणण्याचा जो विचार आहे तर ते कशा स्वरूपाचे असतील आणि ती आपण कशी डेव्हलप करू? आणि असं आहे की एक पहिल्यांदाच आपण रायगड पेण ग्रोथ सेंटर आता आज ते लॉन्च केलेलं आहे. रायगड पेण ग्रोथ सेंटर हे आपल्या नवी मुंबई एअरपोर्टपासून 15 ते 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे. याच्यामध्ये गेले 3-4-5 वर्ष आपण म्हणजे मी माझ्या मागच्या रेजिमपासून आपण काम करत होतो आणि आता त्याच्या सगळ्या परवानग्या आपण घेतलेल्या आहेत.